आम्हाला तिथनं पिटाळून लावताय. आमची गाढवं जरी आली तरी ते आगंधारीत किंवा त्याच्या पलीकडे राहायला लागतंय. म्हणजे आमचा गावाशी काही संबंध नाही. मग तुम्ही ओबीसीत कसं घातलं काय? गांजा वाटलं होतं काय? नमस्कार, लोकशिवाय मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असतानाच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरती ऐन सणासुदीमध्ये जे आंदोलन केलं, या आंदोलनामध्ये 4 दिवसानंतर सरकारनं दखल घेत त्यांना मराठा कुणबी दाखला मिळावा यासाठी काही ज्या मागणी केल्या होत्या, या मागणीनुसार 7 मागण्या मान्य केल्या. आणि याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट हे एक प्रकर्षानं मराठ्यां कुणबी म्हणून जे त्याच्यामध्ये उल्लेख आहे, यानुसार मराठा कुणबी आरक्षण देण्यासाठी जे GR काढला, त्यानुसार आता गेल्या अनेक वर्षापासून ते भटक्या विमुक्त जमातीसाठी काम करत आहेत. ते आहेत आपले माजी आमदार उपराकार लक्ष्मण माने. यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार आहोत. विमुक्तमध्ये जे आरक्षण आहे हे हैदराबाद गॅजेटमधून मिळावं यासाठी ते आता मुंबई येथे आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहेत. या आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर मला सांगा, तुम्ही जे भटक्या विमुक्त जमातीसाठी हैदराबाद गॅजेटमधून तुम्ही आरक्षण मागताय, तर काय तुमची मागणी आहे? गेली 50 वर्ष भटक्या विमुक्त जमातींचा समावेश अनुसूचित जमातीत व्हावा म्हणून आम्ही चळवळ करत राहिलो. त्याला 50 वर्ष आता झाली. आणि इतके मोर्चे, इतके मेळावे, प्रबोधनाचं काम, या सगळ्या गोष्टी केल्या आम्ही लोकांनी. पण राज्य सरकार काही हलायला तयार नव्हतं आणि केंद्र सरकारही हलायला तयार नव्हतं. आमची साधी मागणी होती की आम्ही ट्राईब आहोत, आम्ही कास्ट नाही, आम्ही वर्णव्यवस्थेतले लोक नाही, आम्ही त्याच्या बाहेरचे लोक आहोत. आम्ही गावातले लोक नाही, आम्ही गावकुसाच्या बाहेर, गावकुसातसुद्धा नाही, गावकुसाच्या बाहेर मसनवाट्यात किंवा उघड्या माळांवरती किंवा आगंधारीत राहणारे आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळं आम्ही ओरिजिनली कोण आहोत, तर ओरिजिनली आम्ही ट्राईब आहोत. गुन्हेगार जमातीचा जो कायदा 1871ला ब्रिटिशांनी केला, त्या कायद्याचं नाव आहे 1871चा गुन्हेगार जमाती कायदा. एक्स क्रिमिनल ट्राईब असं म्हटलेलं आहे. नोमॅडिक ट्राईबला नोमॅडिक ट्राईब असं म्हणलेलं आहे. तेव्हा आम्ही ट्राईब आहे. त्याच्याबद्दल काही कुणी यांनी सर्टिफिकेट करायची गरज नाही. ते ब्रिटिशांनी केलं आहे. ब्रिटिशांनीच आम्हाला ट्राईब म्हणलेलं आहे. तेव्हा आमचं ट्राईबमध्ये इन्क्लुजन करा. हे म्हणतात की ते त्यावेळेला व्हायला पाहिजे होतं. त्यावेळेला नाही झालं. आम्ही 52 साली स्वतंत्र झालो. देश 47ला स्वतंत्र झाला. नेहरूने आमच्या तारा 52 साली तोडल्या. 1871चा गुन्हेगार जमाती कायदा जो होता तो 52 साली पार्लमेंटमध्ये रिपील झाला. तोपर्यंत आम्ही ओपन जेलमध्येच होतो. तेव्हा आम्हाला काय माहिती घटना जो होती आणि त्यात रिझर्वेशन मिळणार आहे आणि अमुक, याच्या आमचा काही संबंधच नव्हता. आम्हाला माहितीच नाही यातलं काय. तेव्हा आता तुमचं राहिले तर तुम्ही आता काय आला? हे 50 वर्ष झालं हे गरीब माणसं मागणी करत आहेत. तर हे आम्हाला काय सांगत होते, आणि त्याच्यामुळे मी पण आता निराश होऊन करत थांबलो होतो. ते काय सांगत होते की मी त्यांना सांगत होतो की कर्नाटकात माझे नातेवाईक आहेत, तर शेड्यूल कास्टमध्ये आहेत. आंध्रामधले नातेवाईक शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत. मध्य प्रांतातले लोक माझ्या समाजातले हे SC मध्ये आहेत, शेड्यूल कास्टमध्ये आहेत. विदर्भातले माझे नातेवाईक शेड्यूल कास्टमध्ये आहेत. आणि तुम्ही आम्हाला इकडं या भटक्या विमुक्तांमध्ये ठेवलेलं आहे, बरोबर नाही. तर तुम्ही आम्हाला अनुसूचित जमातीचमध्ये घातलं पाहिजे. तर ते सतत हे सांगत राहिले आम्हाला की नाही तसं करता येणार. आपण त्यांच्या राज्यातल्या त्यांच्या याद्या आहेत, आपली स्वतंत्र यादी आहे, आपण कसं काय करणार? आम्ही काय बसायचं तर काय करणार? आत्ता पहिल्यांदा असं झालं की जेव्हा मराठ्यांनी प्रेशर आणलं, म्हणजे आपल्या स्वतःच्या जातीचे जेव्हा प्रश्न निर्माण झाले, सत्ताधारी जातीचे जेव्हा प्रश्न निर्माण झाले, त्यांचं जेव्हा प्रेशर आलं, तेव्हा कशी काही सापडली हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट, या सगळ्या भानगडी आत्ता का सापडल्या? तर तुमची जात अडचणीत आली किंवा तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही कारणं शोधत होता की नाही? शोधलेत तुम्ही. बाहेरचे रेफरन्स बाहेरच्या राज्यातले वापरलेत. आम्हाला आनंद आहे. मराठ्यांना काय मिळालं असा आमचा प्रश्नच नाही आहे.
त्यांना मिळालं, आनंद आहे. तुमचं अभिनंदन आम्ही केलं की चांगली गोष्ट तुम्ही केली. आता असं करा की तोच जो अजेंडा आहे, तोच जो कार्यक्रम आहे, ज्या याच्या हैदराबाद गॅजेटेअरनं आलेला, मग आम्ही हैदराबाद गॅजेटेअरप्रमाणे आता आम्हाला पण द्या ना. मी काही दुसरं काहीच आम्ही मागत नाही. जे तुम्ही मराठ्यांना दिलं तेच आता आम्हाला द्या. त्याच कागदाच्या आधारानं तुम्ही आम्हाला द्यायचं आहे ना. ज्याच्यामध्ये मराठ्यांच्या नोंदी आहेत त्याच्यातच आमच्या नोंदी आहेत. आणि आम्ही आदिवासी आहोत. बरोबर. आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये आम्ही लोक आदिवासी आहोत. ते आता आम्हाला आमचं इथे आदिवासी म्हणून घाला, आम्हाला आदिवासी समजा ना. आणि आमचे स्वतंत्र लिस्ट करा. आदिवासी घालामध्ये लगेच ते आदिवासी उठून उभे राहतील, तर त्यांच्यात आम्हाला नाही जायचं. अच्छा. त्यांच्या ताटात बसून काय होणार? ती गरीब माणसं आहेत, आमचीच माणसं आहेत, त्यांच्या ताटात नाही बसायचं. आमच्याकडे 5.5% जागा ऑलरेडी आम्हाला सरकारनं दिलेल्या आहेत ना, राज्य सरकारनं. त्याच 5.5% जागा आम्हाला त्याचं स्टेटस बदलून द्या. आता जे तुम्ही भटकेमुक्त म्हणताय त्याच्याऐवजी आदिवासी म्हणा, आणि त्यांना अ म्हणा, आम्हाला ब म्हणा. आदिवासी अ आणि आदिवासी ब असं करा. ही आमची मागणी आहे. दुसरं, आम्ही गावगाड्यातले लोक नाही, आम्ही बलुतेदार नाही, आलुतेदार नाही, करुणरू नाही. म्हणजे आम्ही ॲग्रिकल्चर प्रोडक्शन सिस्टीममध्येच नाही, शेतीच्या धंद्यातच आम्ही कोणी नाही. तेव्हा तर आम्ही जर त्या धंद्यातच नसेल तर तुम्ही ओबीसीत आम्हाला घालायचं कसं काय केलं? कुणाला विचारलं तुम्ही? आम्ही ओबीसी आहे. आम्ही ओबीसी तर 100% नाही. का मी अस्पृश्यांच्या वस्तीतसुद्धा तुम्ही आम्हाला जागा राहू देत नाही. अस्पृश्य जे होते त्यांच्या तिथंसुद्धा तुम्ही आम्हाला राहू देत नाही. आम्हाला तिथनं पिटाळून लावताय. आमची गाढवं जरी आली तरी ते आगंधारीत किंवा त्याच्या पलीकडं राहायला लागते. म्हणजे आमचा गावाशी काही संबंध नाही. मग तुम्ही ओबीसीत कसं घातलं? काय गांजा वाटलं होता काय? तुम्हाला एवढं कसं कळलं नाही? तर ही चूक ही राज्यकर्त्यांची आणि ब्युरोक्रसीची आहे. पण त्याची शिक्षा आम्हा लोकांना, आम्ही 50 वर्ष ही शिक्षा सहन करतोय. बरं, आज आता असं आहे की कुणालाही कशात घाला म्हणलं ना की पहिल्यांदा सगळ्या हक्काला म्हणजे जागरूक झालेले आहेत. त्या आदिवासींमध्ये घाले म्हटलं सगळे आदिवासी आमच्या अंगावर येणार. झालं, आम्हाला ते करायचंच नाही, आम्हाला त्यांच्याशी भांडायचंच नाही आहे, आणि आम्हाला त्यांच्या ताटातही बसायचं नाही. आम्ही असं म्हणतोय की आम्हाला जे दिलेल्या 5.5% जागा आहेत त्या वाढवू पण नका. तेवढ्याच जागा आम्हाला द्या. आदिवासींमध्ये आम्हाला स्टेटस द्या. कॉन्स्टिट्यूशनचं, घटनेचं आम्हाला संरक्षण द्या. आणि आमचा प्रश्न सोडवा. म्हणजे आमचे प्रश्न सुटतात. आम्हाला कशाचा प्रश्न सुटतो? पहिल्यांदा आमचा आर्थिक प्रश्न सुटेल. बरोबर. आम्हा लोकांना प्लॅन येईल. आम्हाला एकदा त्यांचा सब प्लॅन आहे ना, तसं एक आमचा सब प्लॅन होईल. म्हणजे आम्हाला स्वतंत्र पैसे मिळतील, आमच्या शाळांना स्वतंत्र पैसे मिळतील, आमच्या डेव्हलपमेंट, आमचं पुनर्वसन करायचं आहे त्याच्यासाठी पैसे मिळतील, आम्हाला जी घरं बांधायची आहेत त्याच्यासाठी पैसे मिळतील. आजच्या बजेटमध्ये आमची तरतूदच नाही काय. ही गेली 70 वर्ष 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाले. आम्हाला बजेट कुठे आहे? आम्हाला आमच्या डेव्हलपमेंटला बजेट नाही आहे. त्याच्यामुळे शेड्यूल कास्टला पैसे आहेत, शेड्यूल ट्राईबला पैसे आहेत. कारण एखादा कंपोनंट प्लॅन आहे, एखादा सब प्लॅन आहे. आमच्यासाठी कसला प्लॅनच नाही, कारण आम्ही कुठल्याच लिस्टमध्ये नाही. अच्छा. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा मोठा घोर अन्याय या समाजावर बारक्या झालेला आहे. आम्ही बारकी माणसं आहोत, आम्ही फार मोठे लोक नाही. सरकार पाडून टाकू, सरकारचं काहीतरी भलं करू किंवा त्यांचं वाटोळं करू अशी ताकद आमच्याकडे नाही ना. तशी जर असती तरी 50 वर्ष वाया गेली नसती ना. बरोबर. आम्ही आहोत तेवढ्याच संख्येने एका जागेला असतो. अरे 3% बामण जर करू शकतात तर आम्ही का नाही करू शकणार? आम्ही करू शकलो असतो, पण आम्ही स्कॅटर्ड आहोत. आम्ही एका जागेला नाही. आणि एका जागेला राहायला लागल्यावरती निर्माण होईल ना लोकशाही. जोपर्यंत आम्ही एका जागेलाच राहत नाही तोपर्यंत आम्ही ट्रॅकमध्येच नाही. आम्हाला ट्रॅकमध्ये येण्याच्यासाठी ही सवलत हवी आहे. तर आम्ही मुख्य प्रवाहामध्ये येऊ. हैदराबाद गॅजेट आहे ना, याच्यामध्ये किती लोकसंख्या आपली असू शकेल? ते आमचे सगळेच लोक त्यात बसतील. आमचे 5.5% लोक आहेत ना. आम्ही सगळे ट्रायबलमध्ये बसतो. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही ट्रायबच आहोत. आणि अन्य राज्यांनी आम्हाला ट्राईबमध्ये घातलेलं आहे किंवा शेड्यूल कास्टमध्ये घातलेलं आहे. पण आम्ही लिस्टेड आहोत. राज्य आहेत ती कशी? सगळी महाराष्ट्र आणि मला वाटतं फक्त महाराष्ट्र सोडलं तर बाकी सगळीकडे आमचे नातेवाईक सगळे देशभर आहेत. आदिवासी आदिवासी आहेत किंवा शेड्यूल कास्ट आहेत. विदाऊट म्हणजे लिस्टच्या बाहेर आम्ही कोणी नाही. का गुन्हेगार जमाती कायदा जो होता तो देशभरासाठी होता. त्या आमच्याबरोबर जे लोक होते त्यातलं काय घातलं ना तर मातंग सांगा आमच्याबरोबरच होते.
त्यांना उचललं शेड्यूल कास्टमध्ये घातलं, आम्हाला तिथंच ठेवलं. आमच्याबरोबर मीना नावाची मोठी जात होती, त्यांना मला राजस्थानमधली होती. हां, आम्ही तामिळनाडूतले आहोत. बरं. आम्ही देशातल्या वेगळ्या भागातनं आम्हाला इथं आणलेलं ना, आम्ही आलो नाही. आम्हाला इंग्रज सरकारने इथं आणलेलं आहे. आम्हाला सेटलमेंटमध्ये टाकलं इंग्रज सरकारने मग टाकलेलं आहे. ही आता इतर देशामधल्या इतर राज्यामध्ये आहे पण महाराष्ट्रामध्ये नाही. मग हे जे राजकारणांची उदासीनता म्हणायची काय, याला काय? नाही हे सत्ता शेअर करण्याचा प्रश्न आहे ना. हां. ही गरीब माणसं आहे, यांना कशाला काय द्यायचं आहे? म्हणजे महारापोराला काय करायचं आहे असा आहे हा प्रकार. म्हणजे जे सायजेबल आहे, बोकांडी बसू शकते, त्याला देऊन टाकायचं. आणि जे गरीब आहे त्याला चेंगरत राहायचं. म्हणजे वरच्याला माथा आणि खालच्याला लाथा, असा हा मनूचा सिद्धांत आहे. या मनोवाद्यांच्यामुळे त्यांना हे कळतच नाही की आपण काय करायला निघालो. आता झाली इतकी वर्ष, आता तरी निदान शहाणे बना. तुम्ही आता मराठ्यांना न्याय दिलात, आता आम्हाला पण द्या. आणि आम्हाला अनुसूचित जमाती ब म्हणा. आम्हाला अनुसूचित जमाती अ म्हणायला तुम्हाला जमत नसेल, त्यांच्यात घालायला अडचणी होत असतील, त्यांचा विरोध असेल तर मी समजू शकतो त्यांचा विरोध आहे. कारण कुणीही आपल्या ताटात दुसऱ्याला नाही घेणार ना. आम्ही तरी घेऊ का दुसऱ्याला ताटात? पण आमच्या ताटात बसले. आम्ही गरीब असल्यामुळे दादागिरी करून धनगर वंजारे आमच्या ताटात बसले. 20-25 वर्षात सगळं आमचं खाऊन टाकलं. म्हणजे आम्हाला काय मिळालं? तर आम्हाला काहीच नाही मिळालं. आम्हाला का नाही मिळालं? तर आमच्यापेक्षा सशक्त समाज आमच्यात आला. आतापर्यंत आपल्यावरती अन्याय झालाय असं म्हटलं तरी म्हणजे आमच्यावरती आमचं जे होतं ना निदान भटकेमुक्त म्हणून आणि बचं जे होतं 5.5%, ते आमचं स्वतंत्र ठेवलं असतं तरी ते आम्हाला काहीतरी मिळालं असतं. पण ते काय केलं, हे 5.5, धनगर वंजारी 5.5, असं 11% पॉप्युलेशन, 11% रिझर्वेशन हे धनगर आणि वंजारीच खात राहिले ना. आम्ही सगळे शिकलेलं, आमच्या शिक्षणाचं पर्सेंटेज 1% सुद्धा नाही. तर हे आता लोक ते फार मोठे श्रीमंत आहेत किंवा ते असं माझं म्हणणं नाही आहे, तेही गरीबच आहेत. पण आमच्यापेक्षा परिस्थिती चांगली आहे ना. गावातले आहेत, ते पाटलं आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत. त्यांची परिस्थिती सगळी आमच्यापेक्षा 10,000 पटीने चांगली ना. आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे काहीच नाही. आम्हाला सांगायला गाव नाही. आता याच मागणीसाठी आता तुम्ही उद्यापासून, उद्या बुधवार आहे आणि या दिवसापासूनच तुम्ही आझाद मैदानावर मुंबई येथे आंदोलन करताय, तर काय सांगाल याबाबत? तर राज्यभरातनं लोक येतील, 42 जमातीतले लोक येतील. आम्ही सगळे गरीब समाजातले लोक आहे. त्याच्यामुळं आमच्या आंदोलनांचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आज तागायत, आमचा एकही मोर्चा हिंसक झालेला नाही. आम्ही शेकडो मोर्चे काढले असतील सगळ्या समाजाने, पण आम्ही कधी दगड हातात घेत नाही. आम्ही कधी हिंसेच्या बाजूला उभे राहू शकत नाही, कारण आम्ही मायनॉरिटी आहोत. आम्ही गावामध्येच आमची 1-2 घरं, तर आम्ही काय कोणाची हिंसा करणार? तर ते धोरण आम्ही कधीच घेतलं नाही. आम्ही कधी पोलीस कायदा या सगळ्या गोष्टी, या कायदा कधीच आम्ही हातात घेत नाही. जे लोक कायदा हातात घेऊन चोऱ्या करत होते त्यांनासुद्धा त्या चोऱ्या बंद करून मी बुद्धाच्या मार्गाला नेलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही चोऱ्या माऱ्या करणारे लोक नाही. त्याच्यामध्ये तुमचे जे हैदराबाद गॅजेट यानुसारच मागणी राहणार आहे? हो, हैदराबाद गॅजेट आहे. सातारा गॅजेटमध्ये आम्हाला वंडरिंग ट्राईब म्हटलेलं आहे. तो ॲब्सोल्यूट ट्राईब. महाराष्ट्रातली सर्वच जिल्ह्यामध्ये असं? हो, आम्ही सगळीकडे ट्राईबच आहोत. म्हणजे इथे सुद्धा सातारा गॅजेटमध्ये सुद्धा आम्हाला ट्राईबच म्हणलेलं आहे, वंडरिंग ट्राईब म्हणलेलं आहे. म्हणजे काय, पटके जमाती म्हणजे आम्ही जमाती आहोत, आम्ही कास्ट नाही. म्हणजे ना ब्रिटिशांनी म्हणलेलं आहे, ना मोगलांनी म्हणलेलं आहे, कुणीच म्हणलेलं नाही. हेच सरकार असं आहे की यांना काही देणं घेणंच नाही. हे मोठ्या जातीला घाबरतात, बारक्यांना कोण घाबरते? डोक्यांना महत्त्व आहे ना. आता जेवढी मी 5.5% सांगतोय, ही डोकी जर एका जागेला असते तर हे पळत सुटले असते ना आमच्यासाठी. पण हे का पळत सुटत नाहीत? तर ही माणसं एका जागेला नाहीत आहे ना. मग आमचं पुनर्वसन करा म्हटलं तर नाही म्हणतात का? यांचं गाव होईल, गाव झालं की ग्रामपंचायत येईल, ग्रामपंचायतीला पैसे द्यावे लागतील. हे नको आहे. म्हणजे तुम्ही राज्यकर्ते कसे व्हाल? आम्ही भिकारी कुठं राजा होतो का? ही जी मानसिकता आहे ही राज्यकर्त्यांच्या डोक्यात, ही मानसिकता अशी आहे की काय अजित पवारनं अर्ज केला होता होय अनंतरावच्या पोटी जन्मयुधी म्हणून? नाही ना. का सुप्रियानं अर्ज केला होता होय शरदरावांच्या पोटी जन्म यावं म्हणून? नाही ना. मग मी काय अर्ज केला होता का माझा कैकाडीच्या घरात जन्म यावा म्हणून? नाही ना. दिस ॲक्सिडेंट. जन्म हा जर
मागून मिळाला असता तर मी अर्ज केला असता इंदिरा गांधीकडेच ना. जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांच्याकडे अर्ज करून टाकला असता हो की आपल्याला द्या जन्म इकडं तुमच्याकडं. हां, झालं असतं ना पंतप्रधान. बरोबर. सारं जातीवरती ठरतंय आणि इथं क्रमानं जसे उच्च आहेत ना तसं क्रमानं नीच आहेत. मराठ्यांच्यापेक्षा बामणांच्यापेक्षा मराठी नीच आहेत, मराठ्यांच्यापेक्षा माळी नीच आहेत, माळ्यांच्यापेक्षा धनगर नीच आहेत, धनगरांपेक्षा अस्पृश्य नीच आहेत, अस्पृश्यांपेक्षा आदिवासी नीच आहेत, आदिवासींच्यापेक्षा आम्ही नीच आहोत. ही नीचांची रांग आहे. क्रमानं नीच होतच जातात माणसं. पण प्रत्येकाला जातीला असा एक अहंकार दिलेला आहे की ठीक आहे तो माझ्यावरती असेल पण मी याच्यावरती आहे ना. अभिमान कशाचा आहे? माझ्या डोक्यावर कोण मिऱ्या वाटते याला महत्त्व नाही. मी कुणाच्या तरी डोक्यावर बसलेलो आहे याच्यात प्रतिष्ठा वाटते. म्हणजे ब्राह्मणांच्या खाली मला वाकायला लागते हे नाही म्हणायचं. मी माळ्याला कसं वाकवतोय, मी अमक्याला कसं वाकवतो ह्या त्यांना आनंद आहे. ही येडी जाती म्हणजे जाती व्यवस्था हे वेडपटपणाचं लक्षण आहे. हे येड्याचा झटका आहे या देशाला की जो जातीचं नाही. असं वाटतं की आर्थिक निकषावरती जर हे आरक्षण दिलं तर काय पुढचं भविष्य काय असू शकेल? आता मी तुम्हाला जाती ज्या पक्क्या आहेत त्यानं माणसं जर जाती बदलतायत बाप बदलतायत. हां, आता बायका 1500 रुपयासाठी सरकारी नोकरीतल्या बायकासुद्धा जर अर्ज करत असतील तर हा देश वेडा झालेला आहे. दुसरं काय नाही, काही होऊ शकत नाही. पैशावरनं तर तुम्ही काहीच ठरवू शकत नाही ना. आत्ता पैशाची किंमत समजा 1 रुपया आहे, पुढच्या वर्षी 1 रुपया राहील काय? बदलली. यंदा माझं पीक चांगलं आले तर मी श्रीमंताच्या यादीत जाईन आणि पुढच्या वर्षी मला दुष्काळ पडला तर मी दारिद्र्य रेषेच्या खाली जाईन. मागचं तेच पुढं असेच ते आर्थिक निकषावरती लावलात तर काय होईल? आर्थिक निकष स्टेबल नाही ना. आज माझा धंदा चांगला चालला आहे आणि उद्या दिवाळ वाजलं तर, आज मी टॉपला आहे, माझं दिवाळ वाजले तर मी डाऊन जाणार. त्या आर्थिक निकष ही फसवणूक आहे. ते घटनेला नव्हतं कळत काय? बाबासाहेबांना कळत नव्हतं काय आर्थिक निकषामध्ये हव्यात? त्यामुळेच हे जाती हां, हे जे चाललेलं आहे हा सगळी हायरार्की जी आहे हिंदू धर्मातली तिला कंटाळूनच आम्ही बौद्धाकडे गेलो ना. बरोबर. हे आम्हाला आपलं मानतच नाही तर काय आम्ही करायचं सांगा? आम्ही भारतीय आहे की नाही? आम्हाला घटनेने अधिकार आहेत की नाही? त्यांना आहेत तेवढेच अधिकार आहेत. पण त्यांना घरोदार शेतीवाडी आहे ना, आम्हाला नाही. आता काय करायचं? म्हणजे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे की त्यालाही घर मिळेल आणि मलाही घर मिळेल, त्यालाही शेती मिळेल मलाही शेती मिळेल आणि आम्ही इक्वल लेवलला येऊ. दॅट इज सोशलिझम. हे ते करतायत. हे आपण भांडवलशाही स्वीकारले आता मोठे लोक. उद्या कितीपासून म्हणजे किती वाजल्यापासून तुमचं हे आंदोलन सुरू होणार आहे? उद्या सकाळी 10 वाजल्यापासून. 10 वाजल्यापासून. तर आपण मराठा आरक्षणाबरोबरच हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला म्हणजे जे भटके विमुक्त जाते यालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, ते सुद्धा आदिवासी समाजाचं मिळालं पाहिजे अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे. यासाठी ते उद्यापासून मुंबई येथे आझाद मैदानावरती आंदोलनाला बसणार आहेत. यासाठी पूर्ण राज्यातून या जातीचे सर्व नागरिक तिथे उपस्थित राहणार आहेत. संतोष शिराळे, लोकशिवाय मराठीसाठी, सातारा.